नमस्कार, जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत। पाहूयात काही ठळक घडामोडी। क्रांतिज्योत यात्रेतून शहीदांना सलामी। धूर फवारणी यंत्रेच्या खरेदीसाठी 71,60,000 रुपयाची खर्चाला पुणे महानगरपालिकेची मंजुरी। अमृता फडणवीस यांच्या हस्ते 7व्या कुटुंब प्रदर्शनाचे उद्घाटन। नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेता मेधा पाटकर यांच्या मध्य प्रदेश सरकारने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुडलक चौक ते संभाजी उद्यानापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली। पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये इंडिया मार्च फॉर सायन्स महापालिकेचे कर्ज काढून गुंतवणूक। पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांचा जातीचा दाखला खोटा असल्याचा दावा घनश्याम खेडकर यांनी केलाय। ठळक घडामोडींनंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र। क्रांतिज्योती यात्रेतून शहीदांना सलामी। इन्कलाब जिंदाबादचा नारा, मेरे देश की धरती या गीताने जागवलेले देशप्रेम, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि क्रांतिकारकांचा जय जयकार करणारे नेते, प्रकाशाने उजळलेली क्रांतीची मशाल, अशा वातावरणात पुणे शहर जिल्हा काँग्रेस समितीने क्रांतिज्योत यात्रा काढली। भारत माता की जय, राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय, राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय। 1942च्या छोडो भारत आंदोलनात अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले। त्यांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी हा क्रांती दिन साजरा केला जातो। या लढ्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेस भवन ते लोकमान्य टिळक पुतळा मंडई या दरम्यान ही क्रांतिज्योत यात्रा काढण्यात आली आहे। महात्मा गांधी की जय, पंडित जवाहरलाल नेहरू की जय, सरदार। काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, लता राजगुरू, अविनाश बागवे यांच्यासह कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। बागवे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यात क्रांती दिनाचे महत्त्व अनन्य आहे। क्रांती दिनाचे महत्त्व आणि क्रांतिकारकांचे योगदान युवा पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे। पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने 9 ऑगस्टचा हा क्रांती दिन एक राष्ट्रीय सण म्हणून आम्ही हा क्रांती सप्ताह पाळत आहोत। 7 तारखेला या ठिकाणी ज्या महान क्रांतीवीरांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली, त्या सर्व महान हुतात्म्यांचं जे दुर्मिळ चित्र आहे, स्वातंत्र्य लढ्याचं जे दुर्मिळ चित्र आहे, ते सर्व चित्राचं प्रदर्शन 1942चा लढा असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, व्हॉलीबॉल टँक असेल, अशा अनेक त्या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीचे दृश्य त्या ठिकाणी आम्ही प्रदर्शनाच्या निमित्ताने बालगंधरला 7 तारखेला त्याचं ओपनिंग लेफ्टनंट जनरल मोतीधर यांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। आज आमचा मशाल मोर्चा आहे। डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचं त्या ठिकाणी भाषण होणार आहे। देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांचा मोठा योगदान आहे, अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना त्या ठिकाणी आदरांजली वाहून मोठा कार्यक्रम मंडईमध्ये टिळक पुतळा ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। आणि 9 तारखेला सकाळी झेंडावंदन होऊन 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करून ज्यांनी हुतात्मे केलेले, जे शहीद जवान झालेत, जे क्रांतिकारी आमचे योद्धे झालेत, त्या सर्वांची स्मृती त्या तरुण वर्गामध्ये तेवत राहावी, त्यासाठी हा क्रांती दिन आम्ही एक जवळजवळ आता आहे 75 वर्ष अमृत महोत्सव आहे। आम्ही मोठ्या उत्साहाने सर्व कार्यकर्ते, महिला, आमच्या फ्रंटच्या युवक अध्यक्ष असतील, आमचे NSY सर्व पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी आमदार, आम्ही सर्व मंडळी ह्या क्रांती दिनाच्या निमित्ताने एकत्र येऊन क्रांतीसाठी, या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांचा
काँग्रेसच्या या ठिकाणी महान नेत्यांनी जो त्याग केला आहे त्याची स्मृती समाजामध्ये सातत्याने देवत राहावी, त्याकरता त्याची आठवण म्हणून आम्ही त्यांना वंदन करण्यासाठी हा क्रांती दिन साजरा करतो. दूरफवारणी यंत्राच्या खरेदीसाठी 71,60,000 रुपयांच्या खर्चाला पुणे महानगरपालिकेची मंजुरी. पावसाळ्यामुळे शहरात पसरलेल्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या अशा आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करण्यात येणाऱ्या धूर फवारणीच्या फॉगिंग मशीनची खरेदी आणि त्यासाठी वाहन भाडे तत्वावर घेण्यासाठी 71,60,000 रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याकरता कीटक प्रतिबंधक विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी धूर फवारणी केली जाते. पालिकेच्या कीटक विभागाने धूर फवारणीच्या मशीन 10 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या आहेत. या सातत्याने नादुरुस्त होत आहेत. अर्थसंकल्पात या कामासाठी तरतूद नसल्याने ठेकेदारी पद्धतीने नेमलेल्या सेवकांच्या वेतनासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमधून वर्गीकरण करून हे पैसे घेण्यात आलेत. यामध्ये कोल्ड व थर्मल फॉगिंगसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये, टेम्पो भाडे तत्वावर घेण्यासाठी 21,60,000 रुपये असा एकूण 71,60,000चा खर्च प्रशासनाने अपेक्षित धरला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. अमृता फडणवीस यांच्या हस्ते 7व्या कुटुंब प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला देखील उपस्थित होत्या. अमृता फडणवीस यांनी पुण्यात 7व्या कुटुंब प्रदर्शनाचे उद्घाटन केले. हे प्रदर्शन हॉटेल कॉन्रॅड पुणे येथे 8 व 9 ऑगस्ट पर्यंत सुरू आहे. फॅशन क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे अमृता फडणवीस यांची उपस्थिती उपस्थितांसाठी विशेष महत्त्वाची ठरली. एकाच व्यासपीठावर देशभरातील सर्व डिझायनर्सला एकत्र आणणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजन उत्साही व फॅशन प्रेमी स्मिता पटवर्धन आणि नैना मुथा यांनी आयोजित केलं होतं. स्त्रियांना एका जागेत खूप लोक येऊन त्यांचं काम पाहून जात आहेत आणि खूपच सुंदर असे क्वालिटी स्टॉल्स आहेत. 7 वर्षापासून कुठवर खूप चांगलं काम करते आहे आणि मी सगळ्यांना मॅडमला दोघांना मी कॉंग्रॅच्युलेट करते, स्मिता पटवर्धन मॅडमला आणि मोहम्मद मॅडमला. प्रदर्शनी आहे फार चांगली आहे. यामध्ये जे काही नाविन्यपूर्ण वस्तू असतात जे फॅशनचे रिलेटेड आहे आणि महिलांना एकच ठिकाणी सगळे बेस्ट डिझायनर आणि बेस्ट ज्वेलर्स हे एकच छताखाली आलेले आहे आणि पुणेकरी जे काही महिला आहे ते स्वतः येऊन मनपूर्वक पूर्ण दिवस शॉपिंग करू शकतात. हे फारच चांगली आहे. माझ्या तर पहिला मौका होता अशी एक्झिबिशन बघण्यासाठी. मग मला फार आवडली. फार चांगली ड्रेसेस आहे, फार चांगली ज्वेलरी आहे आणि जे काही ऑर्गनायझर्स आहेत ज्याने जे काही प्रयत्न करून हे ठेवली आहे त्यांचा उद्देश पण फार चांगला आहे आणि यामुळे जे काही महिला आहेत त्यांना पण प्रदर्शन करण्याचा मौका मिळालेला आहे. हे फार महत्त्वाची गोष्ट. तसेच पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ह्या देखील यावेळी उपस्थित होत्या. ज्वेलरी, हस्तकला, कपडे, शूज, एक्सेसरीज, होमवेअर व अन्य बऱ्याच गोष्टींचे 90 पेक्षा जास्त स्टॉल येथे होते. यावेळी फॅशन डिझायनर्सने केलेल्या कठोर परिश्रमांचे निरीक्षण करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, कला आणि संग्रह दर्शवण्यासाठी हे प्रदर्शन महिलांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. असे उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी आधारस्तंभ आहेत. रश्मी शुक्ला म्हणाल्या, अशा सुंदर प्रदर्शनात जाण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. येथे महिलांसाठी आणि एकाच छताखाली डिझायनर कपड्यांपासून ते दागिने देखील आहेत. कन्सेप्ट 9च्या सोनिया राव यांच्या समन्वयाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. डेव्हलपमेंटसाठी त्यांनी आपला हात पुढे केलेला आहे आणि त्यात खूप काही करण्यालायक आहे. ते विलेजमध्ये डिजिटायझेशन असो किंवा सिवेज ट्रीटमेंट असो, लोकांना काउन्सिलिंग करणं असो किंवा पाण्याची स्वच्छता असो, जलिक शिवार असो, खूप सारी कामं आहेत. रिव्हर इज्युकेशनसाठी पण खूप अवेअरनेस क्रिएट करण्याची जरूरत आहे. तर याच्यात यांनी हात पुढे केलेला आहे की खूप छान गोष्ट आहे आणि त्याच्यानी आपल्या देशाला नक्कीच खूप मोठा फायदा होणार आहे. तो घर में हाउसवाइफ्स हैं और उनको थोड़ा सा इनोवेशन होता है बाहर जाने में, तो इस तरह के प्लेटफॉर्म पे उनके लिए भी उनको एक काम करने का स्कोप देना, उनको एक मौका देना, अपॉर्चुनिटी देना, दिस इज़ व्हाट ऑल्सो वी एम एट.
So it's not only about an exhibition of fashion, it's also an empowerment to women. As madam said that women जो भी चाहे ऐसा कुछ भी नहीं है जो कर नहीं सकती. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर मध्य प्रदेश सरकारने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुडलक चौक ते संभाजी उद्यानापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर मध्य प्रदेश सरकारने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शहरातील विविध समाजवादी डाव्या विचारसरणीच्या संघटनेच्या वतीने निषेध फेरी काढण्यात आली. गुजरातमधील नर्मदा धरणाची उंची वाढवल्याने बँक वॉटरच्या परिसरात असणाऱ्या 40,000 घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत न्यायालयाने हे धरण रिकामे करून त्याची उंची कमी करण्याचे आदेश दिले, पण याला गुजरात सरकारने दुर्लक्ष केले. त्या विरोधात त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. ते उपोषण सुरू असताना हिंसक पद्धतीने हे आंदोलन पोलिसांनी चिरडून टाकले. यामध्ये मेधा पाटकर यांना जबरदस्तीने हे उपोषण मागे घ्यायला लावले. या विरोधात देशात सर्वत्र निषेध केला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी गुडलक चौकापासून ते संभाजी उद्यानापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. सरकारने सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता त्याच्याप्रमाणे 31 जुलैपर्यंत संपूर्ण नर्मदा खोरं खाली करावं अशी मागणी केलेली होती, अशी हे दिलेली होती, सूचना दिलेली होती. 8 फेब्रुवारीला हा निर्णय दिला न्यायालयाने, पण त्यानंतर आजपर्यंत गेल्या 4-5 महिन्यामध्ये नर्मदा खोरं रिकामं तर नाही केलेलं, परंतु अजूनही तिथे किमान 40,000 घरं आहेत आणि घरांचा अर्थ तिथे 3 ते 4 लाख लोक आहेत की जे बुडितामध्ये जाण्याची शक्यता आहे. धरणाचे दरवाजे बंद करून घेतलेले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धुडकावून लावलेला आहे. अशा वेळेला मेधाताईंनी पुन्हा एकदा जे गेली 30 वर्ष करतायत त्या अहिंसक मार्गाने, शांततामय मार्गाने सत्याग्रहाचं धोरण उपोषणाला बसलेले आहेत. तिथल्या लोकांना घेऊन तिथले लोक आजही उपोषणात सर्व लोक उपोषणाचा आणि अहिंसक मार्गाचा अवलंब करतायत. अशा वेळेला दुनियाभरचे पोलीस आणून काल हिंसक मार्गाने त्यांना तिथनं अटक करण्यात आलेली आहे. त्या म्हणजे अपेक्षा ही होती की शिवराज सिंग चौहान येऊन काहीतरी बोलतील उपोषणाला बसल्यानंतर. त्यामुळे ह्या ज्या कायदेशीरदृष्ट्या गोष्टी करायच्या होत्या त्या न करता तातडीने त्यांनी मेधाताईंना अटक केली आणि ह्यामुळे आम्ही आजची रॅली काढलेली आहे की नर्मदा आंदोलनाच्या समर्थनार्थ जे 4 लाख लोक तिथे बुडीत होणार आहेत ते 4 लाख लोकांची बुडीत आम्ही होऊ देणार नाही. भूमिहीन आहेत, व्यापारी आहेत, जमिनीचा सातबारा नसलेले लोक आहेत, अशा सर्व लोकांचं पूर्ण पुनर्वसन करा असे न्यायालयाचे आदेश सुद्धा धुडकावले गेलेले आहेत. तेव्हा ते आदेशांप्रमाणे पालन व्हावं, सर्वांचं विस्थापन नीट योग्य मार्गाने व्हावं आणि नर्मदा खोरं रिकामं झाल्याशिवाय धरणाचा बुडीताला आम्ही परवानगी देणार नाही. या 3 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आजचा समर्थनार्थ मोर्चा काढतो. पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये इंडिया मार्च ऑफ सायन्स या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मूलभूत संशोधनाला आणि उच्च शिक्षणाला पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, अवैज्ञानिक संकल्पनांना प्रतिष्ठा न देता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा आदी मागण्यांसाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये इंडिया मार्च फॉर सायन्स या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर नरेश दधीच, डॉक्टर विनिता बाळ आणि डॉक्टर सत्यजित रथ यांनी पत्रकार परिषदेत या मोर्चाविषयी आपली भूमिका मांडली. यंदा 22 एप्रिल रोजी वैज्ञानिक जगताच्या वतीने जगभर मार्च फॉर सायन्स या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच उपक्रमाच्या धर्तीवर कोलकाता येथील ब्रेक थ्रू सायन्स सोसायटीच्या पुढाकाराने देशातील 12 प्रमुख शहरांमध्ये 9 ऑगस्ट रोजी इंडिया मार्च फॉर सायन्स या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. देशात अवैज्ञानिक संकल्पनांना सध्या मिळत असलेली प्रतिष्ठा खेदजनक असून दुसरीकडे मूलभूत संशोधनाला पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. देशाच्या वैज्ञानिक विकासाच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे असे मत डॉक्टर रथ यांनी व्यक्त केले. या मार्चचा मुख्य उद्देश आहे की जनताच्या समोर परत हे प्रश्न उभा करायचे की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाबत आपण केवढे सतर्क आहो की नाही आहो. आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे
त्याच्यामध्ये याच्याबाबत थोडी साशंकता आहे. त्यामुळे आम्ही 9 तारीखला मार्च करतो. तो मुद्दा केला होता की वैज्ञानिक संशोधनासाठी पुरेसे पैसे पुरेशा प्रमाणात दिले जात नाहीत. हा मुद्दा जरी खरा असला तरी केवळ त्या मुद्द्यावरूनच आम्ही पुढे जातोय असं नसून वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या आपल्या समाजामध्ये पसरू शकतो का, आणि तो जर पसरत नसेल आणि त्याच्या उलटं जाऊन अवैज्ञानिक दृष्टिकोन जर पसरत असेल तर त्या संदर्भात आपण काही करायला पाहिजे का, आणि या प्रकारचा अवेअरनेस वाढावा म्हणूनही आम्ही मार्च साठी आवाहन करतो आहोत. आणि पैसा हा सगळ्यांनाच लागतो, जगायला लागतो, कामाला लागतो, इतर अनेक गोष्टी करायला लागतो. त्यामुळे तो मुद्दा आहे, पण तो एकमेव मुद्दा नाही आहे. आणि काही प्रमाणात या प्रकारची जी आम्ही पोस्टर्स तयार केलेली आहेत तीही तुम्हाला दिसतील, आणि त्याच्याही वर काही मागण्या ज्या आहेत, फॉर्मल मागण्या आहेत, तर त्याही लिहिलेल्या आहेत. मागण्यामध्ये एक इथे लिहिलेलं जसं आहे, टू एनकरेज सायंटिफिक टेम्पर, जे मी मगाचपासून म्हणत होते की रॅशनॅलिटीचा मुद्दा आहे, त्यानुसार समाज पुढे जाऊ शकतोय की नाही हे बघण्यासाठी, याचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणूनही आम्ही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतो आहोत. आणि हेही तुम्हाला माहिती असेल की तशा अर्थाने ॲक्टिव्हिस्ट, इतर निरनिराळ्या प्रकारचे सामाजिक कामं करणारे ॲक्टिव्हिस्ट पुष्कळदा रस्त्यावर उतरतात, पण सायंटिस्ट रस्त्यावर उतरण्याची वेळ फार कमी वेळेला येते, आणि म्हणूनही ह्याला निराळं महत्त्व आहे. म्हणजे काय, सायंटिस्ट फार अनयुज्युअल क्रिएचर्स असतात असं माझं म्हणणं नव्हे, पण त्यांनाही जेव्हा असं वाटतं की या प्रकाराने रस्त्यावर उतरून आपल्या ज्या काय मागण्या आहेत तर त्या पुढे ठेवायला पाहिजेत, तेव्हा त्याला एक निराळं महत्त्व येऊ शकतं. महापालिकेचे कर्ज काढून गुंतवणूक, पुणेकरांच्या माथी भुर्दंड. शेअर बाजारातून 200 कोटी रुपये उभारणारी देशातील महापालिका म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या महापालिकेवर ते कर्जदाराने जादा व्याजदराने घेतलेले पैसे बँकेत कमी व्याजदरावर गुंतवण्याची नामुष्की आली आहे. असा उरफाटा कारभार करणारी पुणे ही देशातील पहिली पालिका बनली आहे. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत कर्जाऊ घेतलेले पैसे 6 महिन्यांच्या कालावधीसाठी मुदत ठेवींवर गुंतवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. समान पाणी पुरवठा योजनेसाठी पुणे महापालिकेने शेअर बाजारातून गाजावाजा करून 200 कोटी रुपये उभारले. या पैशांमधून पाईपलाईनचे काम सुरू करण्यात येणार होते. मात्र बाजारभावापेक्षा 26% जादा दराने या कामाच्या निविदा काढण्यात आल्याची चहूबाजूने टीका झाल्यानंतर अखेर त्या निविदा प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे या पैशांचे काय करायचे, त्याच्या व्याजाचा फटका कसा भरून काढायचा याचा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला होता. या पार्श्वभूमीवर हे पैसे बँकेत 6 महिन्यांसाठी मुदत ठेवींवर ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांचा जातीचा दाखला खोटा असल्याचा दावा घनश्याम खेडकर यांनी केलाय. पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक 3A मधून निवडणूक लढवली आणि इतर मागासवर्गीयसाठी राखीव असलेले महापौर पदही मिळवले आहे. त्यांच्या विरुद्ध पराभूत उमेदवार घनश्याम खेडेकर यांनी तत्काळ उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने नव्याने पडताळणी करून घ्यावी असे आदेश दिले आणि प्रकरण जात पडताळणी समिती पुणे यांच्याकडे आल्यामुळे त्यांनी 20 जुलै रोजी दक्षता समितीच्या अहवालाशी असहमती दाखवत अर्जदार खेडेकर यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली. या संदर्भात दिनांक 26 जुलै रोजी त्या संदर्भात पहिली सुनावणी झाली आहे. या सुनावणीमध्ये अर्जदाराने काळजे यांच्या शाळा सोडल्याचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र हे देण्यात आले. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या तरी निर्णय झालेला नाही आणि आता अजून जर निर्णय झाला नाही तर आम्ही हायकोर्टात जाऊ असे घनश्याम खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आमच्या माहितीप्रमाणे 17 लोक आहेत की ज्यांनी कुणबीचा दाखला घेतलेला आहे आणि लवकरच त्यांचे फाईल्स आम्ही सगळ्या समितीला मागवलेले आहेत. जशा फाईल्स येतील लवकरच ती प्रकरण आम्ही उच्च न्यायालयात नेणार आहोत. त्यातलं एक प्रकरण मला वाटतं या आठवड्यात शत्रुघ्न काटे यांचं लगेच रिमांड बॅक होईल आणि या आठवड्यात कमीत कमी 4-5 नोटिसा निघतील. फक्त पिंपरी चिंचवडच नाही, पुणे महानगरपालिकेतले 18 नगरसेवक यांच्यावर आमचं हे आहे आणि जिल्हा परिषदमध्ये जवळपास 13 सदस्य आहेत त्यांच्या विरुद्धही आम्ही माहिती मागवलेली आहे. पंचायत समितीची माहिती मागवली. टोटल जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये
एक ग्रामपंचायती सोडले तर जवळपास 100 लोक या महत्वाच्या पदांवर आहेत. त्यामुळे नितीन काळे त्यातले एक नाव आहे. तेच त्यांची माहिती मागवलेली आम्ही. ज्या ज्या आम्हाला माहिती आता अवेलेबल आहे, जवळपास 10% माहिती आमच्याकडे आलेली आहे. ती माहिती आम्ही लिगल एक्सपर्ट्सकडे पाठवलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयातल्या वकिलांकडे आम्ही पाठवलेली आहे. ती माहिती घेऊन त्यांच्यावर 100% केसेस लावणार आणि पडताळणी प्रमाणपत्र रद्द करून आणणार. सगळे ज्यांनी यावेळेस घेतले आहेत, ज्यांनी मागच्या वेळेस घेतले आहेत, त्यांचीही आम्ही सगळ्यांची माहिती जवळपास संकलन करण्याचं काम चालू आहे. काम मोठं आहे, कारण एक फाईल साधारणतः 400-500 पेजेसची असती. त्यामुळे समितीलाही त्रास होतो आणि अशी बरीचशी प्रकरणं आम्ही सगळी मागवलेली, सगळी आम्ही प्रकरणं घेणार आणि सगळी उच्च न्यायालयात दाद मागणार. आणि पुन्हा एकदा एक नजर ठळक घडामोडींवर. क्रांतिज्योत यात्रेतून शहीदांना सलामी. धूर फवारणी यंत्रेच्या खरेदीसाठी 71,60,000 रुपयाची खर्चाला पुणे महानगरपालिकेची मंजुरी. अमृता फडणवीस यांच्या हस्ते 7व्या कुटुंब प्रदर्शनाचे उद्घाटन. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेता मेधा पाटकर यांच्या मध्य प्रदेश सरकारने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुडलक चौक ते संभाजी उद्यानापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये इंडिया मार्च फॉर सायन्स महापालिकेचे कर्ज काढून गुंतवणूक. पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांचा जातीचा दाखला खोटा असल्याचा दावा घनश्याम खेडकर यांनी केलाय. आणि जनवार्ता बातमीपत्र इथंच संपले. पाहत राहा जनवार्ता न्यूज, शोध सत्याचा.